चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 15 एरिया मधील प्रॅक्टिस सेट 15.6 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण थर्ड आणि फोर्थ कव्हर करणार आहोत. इज इट क्लियर? सो सी दी थर्ड वन. Diameter of a circular garden is 42 meter. There is a 3.5 meter wide road around the garden. Find the area of road. सुरुवातीला मीनिंग समजावून घेऊया. सी हिअर केअरफुली. सर्क्युलर गार्डनचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे 42. हा जो आतील भाग आहे ते म्हणजे सर्क्युलर गार्डन आहे आणि त्याचा डायमीटर दॅट मीन्स सेंटरमधून पास होणारी बिगेस्ट कॉर्ड. जितलं हा डायमीटर दिलेला आहे 42. जितलं हा टोटल 42 आहे. दॅट मीन्स रॅडियस काय येणार आहे? हाफ येणार आहे. जितलं दॅट मीन्स D/2 जर केलं दॅट मीन्स 42/2 केलं तर काय येणार आहे? 21. जितलं त्यानंतर 3.5 मीटर वाईड रोड अराउंड दी गार्डन. हा जो रोड आहे सी हिअर, हा जो शेडेड पार्ट मी करते आहे तो का आहे? गार्डनच्या साईडनं जाणारा रोड आहे आणि त्याची विड्थ दिलेली आहे 3.5. जितलं दॅट मीन्स हे डिस्टन्स. जितलं हे डिस्टन्स किती आहे? 3.5. जितलं सो फाइंड दी एरिया ऑफ रोड. हा जो शेडेड पार्ट केलेला आहे त्याचाच एरिया फक्त आपल्याला काढायचा आहे. हे काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? हा आउटर सर्कल आहे त्याचा एरिया काढावा लागेल आणि त्यानंतर गार्डनचा एरिया काढावा लागेल. जितलं सो आउटर सर्कलचा एरिया मायनस गार्डनचा एरिया जर आपण केला तर आपल्याला काय निघणार आहे? या रोडचा एरिया निघणार आहे. जितलं सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. डायमीटर ऑफ ए सर्क्युलर गार्डन इट इज गिवन. सो वी कॅन राईट डायमीटर ऑफ दी सर्क्युलर गार्डन. सर्क्युलर गार्डन that is 2r. is it clear? Diameter that means 2r. that means d न पण आपण हे दाखवू शकतो. हे किती दिलेलं आहे? पण खाली घेऊया. हे 42 मीटर. इज इट क्लिअर? सो डायमीटर दिलेला आहे 42. दॅट मीन्स सेंटरमधून पास होणारी बिगेस्ट कॉर्ड दॅट मीन्स डायमीटर आहे. इज इट क्लिअर? हे डिस्टन्स टोटल दिलेलं आहे 42 मीटर. इज इट क्लिअर? सो आपण रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट रेडियस इट इज डिनोटेड बाय स्मॉल आर. इज इट क्लिअर? 2r किती आहे? 42. दॅट इज r काय येणार आहे? D/2. इज इट क्लिअर? डायमीटरचा हाफ. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 42/2 दॅट मीन्स 2 ने जर कट केलं तर r इज इक्वल टू 21 मीटर. इज इट क्लिअर? आरची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे या गार्डनची. इज इट क्लिअर? गार्डनची रेडियस r इज इक्वल टू 21 मीटर. त्यानंतर अजून गिवन आहे विड्थ ऑफ रोड. सो वी कॅन राईट विड्थ ऑफ रोड. इज इट क्लिअर? सो 3.5 मीटर. इज इट क्लिअर? सो विड्थ म्हणजे सी हिअर ही आतील आहे ती सर्क्युलर गार्डन आहे. इज इट क्लिअर? आणि हा बाहेरचा सर्कल आहे तो म्हणजे हा जो डिस्टन्स आहे इथूनपासून इथंपर्यंतचा ही विड्थ आपल्याला दिलेली आहे. सो आपण इथं कंटिन्यू करूया. ही विड्थ आहे 3.5 मीटर आणि रेडियस आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली 21 मीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आउटर सर्कल जो आहे त्याची रेडियस काय येणार आहे? टोटल 21 प्लस 3.5. इज इट क्लिअर? आपल्याला या मोठ्या सर्कलची आउटर सर्कलचा सुद्धा एरिया कॅल्क्युलेट करावा लागणार आहे आणि त्यानंतर हा गार्डनचा एरिया. सी हिअर हा जो आतील सर्कल आहे इथं मी पहिल्यांदा ड्रॉ केलेला हा म्हणजे गार्डनचा एरिया निघणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हा जो मी ब्लू शेडमध्ये करते आहे तो रोडचा एरिया निघणार आहे. इज इट क्लिअर? सो रोडचा एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर सुरुवातीला गार्डनचा एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर या आउटर सर्कलचा एरिया सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. सो
आउटर सर्कलचा एरिया मायनस हा गार्डनचा एरिया जर आपण केला तर हा ब्लू शेडमधील रोडचा एरिया आपल्याला मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो आउटर सर्कलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला त्याची रेडियस सुरुवातीला फाइंड आउट करावी लागेल. सो देअरफॉर रेडियस ऑफ आउटर सर्कल R is equal to 21 plus 3.5. Is it clear? 21 plus 3.5. So outer circle ची radius काय आलेली आहे? 21 plus 3. That means 24.5. Is it clear? Unit आहे मीटर. Is it clear? So ही outer circle ची radius आपली आलेली आहे. See here carefully. ही radius outer circle ची आहे आणि ही जी रेडियस आलेली आहे आपली ती या गार्डनची आलेली आहे. इज इट क्लिअर? सो नाऊ एरिया ऑफ आउटर सर्कल. आपण सुरुवातीला आउटर सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करूया. नाऊ एरिया ऑफ आउटर सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो व्हॅल्यूज पुट करूया. 22/7 इंटू आउटर सर्कलची रेडियस आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. 24.5 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? ब्रॅकेट स्क्वेअर आहे दॅट मीन्स आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? इंटू 24.5 इंटू 24.5. इज इट क्लिअर? सिम्पली 7नी कट करता येईल. 7 1 चा 7, 7 3 चा 21. इज इट क्लिअर? इथं पॉईंट येईल त्यानंतर 35 होतील. 7 5 चा 35. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. 22 इंटू 3.5 इंटू 24.5. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया. सुरुवातीला आपण 22 इंटू 3.5 करून घेऊया. सो 22 इंटू 3.5. इज इट क्लिअर? सुरुवातीला पॉईंट इग्नोर करूया आणि सुरुवातीला मल्टिप्लिकेशन घेऊया. 5 2 चा 10, अगेन 5 2 चा 10 आणि 1 11. इज इट क्लिअर? 0 त्यानंतर 3 2 चा 6, अगेन 3 2 चा 6. इज इट क्लिअर? सो ॲडिशन 0 7 7. इज इट क्लिअर? तर 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे इथं पॉईंट द्यावा लागेल. सो आपला आन्सर काय आलेला आहे? 77. इज इट क्लिअर? अगेन मल्टिप्लाय बाय 24.5. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट 24.5 मल्टिप्लाय बाय 77. इज इट क्लिअर? सो 7 5 चा 35 कॅरी 3 होतील. त्यानंतर 7 4 चा 28 आणि कॅरी झालेले 3 दॅट मीन्स 31. त्यानंतर 7 2 चा 14 आणि हे 3 दॅट मीन्स 17. इज इट क्लिअर? त्यानंतर हा 0 अगेन 7नीच मल्टिप्लाय करायचा आहे म्हणजे सेमच डिजिट येणार आहेत. 5 1 7 1. इज इट क्लिअर? सो ॲडिशन 5 6 7 + 1 8 8 1 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे आपलं इथं पॉईंट येणार आहे. इज इट क्लिअर? आन्सर काय आलेला आहे? 1886.5. इज इट क्लिअर? सो ते आपण इथं मेन्शन करूया. 1886.5 हा एरिया निघालेला आहे आउटर सर्कलचा. इज इट क्लिअर? सो एरिया आहे युनिट राहील मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आता आपल्याला इनर सर्कलचा दॅट मीन्स गार्डनचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. इज इट क्लिअर? इट इज द एरिया ऑफ आउटर सर्कल. देन एरिया ऑफ रोड काढायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला गार्डनचा एरिया सुद्धा काढावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट नाऊ एरिया ऑफ गार्डन. एरिया ऑफ गार्डन. इज इट क्लिअर? सो पाय आर स्क्वेअर. सो पायची व्हॅल्यू 22/7 आणि गार्डनची रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सी
हा ग्रीन शेडमध्ये केलेला आहे तो गार्डन आहे. सो याची रेडियस टोटल डायमीटर काय होता 42. सो गार्डनचे रेडियस 21. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 21 इंटू 21 दॅट मीन्स आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 7नी कट करता येईल. 7 1 7 अँड 7 3 21. सो रिमेनिंग काय आहे 22 इंटू 3 इंटू 21. 22 इंटू 3 दॅट मीन्स 66. इज इट क्लिअर? इंटू 21. इज इट क्लिअर? हे आपण 66 इंटू 21. 21 6चा हे मल्टिप्लिकेशन येणार आहे. 21 6चा 126. सो कॅरी 12 होतील. इज इट क्लिअर? अगेन 21 6चा 126 आणि कॅरी झालेले 12 दॅट मीन्स 138. इज इट क्लिअर? सो हा गार्डनचा एरिया आलेला आहे. सो मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सी हिअर केअरफुली. हा गार्डनचा एरिया आलेला आहे आणि आत्ता आपण हा जो कॅल्क्युलेट केला तो आउटर सर्कलचा. दॅट मीन्स हे जी बाहेरचा पूर्ण सर्कल होता या भागाचा एरिया आलेला आहे हा. आणि त्यानंतर आतील फक्त गार्डनचा एरिया आलेला आहे 1386. इज इट क्लिअर? मीटर स्क्वेअर. सो रोडचा एरिया फाइंड आउट करायचा. दॅट मीन्स आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एरिया ऑफ रोड. एरिया ऑफ रोड इज इक्वल टू सी हिअर एरिया ऑफ रोड इज इक्वल टू एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ गार्डन. इज इट क्लिअर? त्यानंतरच आपल्याला हा ब्लू शेडमध्ये केलेला रोडचा एरिया मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट एरिया ऑफ रोड इज इक्वल टू एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ गार्डन. इज इट क्लिअर? एरिया ऑफ गार्डन. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. तर नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करतो आहोत. थोडंसं लेंदी आहे. सो एरिया ऑफ आउटर सर्कल आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 1886.5. 1886.5 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? मायनस एरिया ऑफ गार्डन 1386. इज इट क्लिअर? सो सिम्पली हे सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. आपण रफमध्ये करून बघूया. सी हिअर पॉईंटच्या खाली पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे 1886.5 मायनस 1386.0. इज इट क्लिअर? पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यावा लागतो. सो पॉईंटच्या खाली पॉईंट तर 5 येतील. 6 मायनस 6 0. 8 मायनस 8 0. 8 मायनस 3 5 आणि हा 0. सो आपला आन्सर काय आलेला आहे 500.5. इज इट क्लिअर? एरिया ऑफ रोड. इज इट क्लिअर? इट इज द एरिया ऑफ रोड. आणि हाच आपला क्वेश्चन होता. सो यू कॅन राईट एरिया ऑफ रोड is 500.5 meter square. See the question number 4. Find the area of this circle if its circumference is 88 centimeter. The given काय आहे circumference. That means circle ची border. Is it clear? Circumference it is 88 centimeter. So we have to find out the area. Is it clear? Circumference चा फॉर्म्युला काय आहे 2 pi r. हा फॉर्म्युला यूज करून आपण सुरुवातीला r कॅल्क्युलेट करूया. इज इट क्लिअर? आणि आरची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तीच व्हॅल्यू आपल्याला एरियाच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायची आहे. सो सिम्पली आपल्याला एरिया मिळेल. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल इट इज गिव्हन. सो वी कॅन राईट सर्कमफेरन्स ऑफ सर्कल इट इज 88 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आणि आपला क्वेश्चन आहे वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ सर्कल. सो एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला रेडियस आरची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला यूज करून सुरुवातीला आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो वी कॅन राईट सर्कमफेरन्स
ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर. इज इट क्लिअर? हा दिलेला आहे आपल्याला सर्कम्फरन्स 88. सो व्हॅल्यूज पुट करूया. 2 ॲज इट इज, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर. इज इट क्लिअर? सो आरची व्हॅल्यू काढायची आहे. दॅट मीन्स ही टोटल टर्म 2 × 22/7 आपल्याला शिफ्ट करून घ्यावी लागेल. इज इट क्लिअर? ती जर आपण LHSला शिफ्ट केली तर RHSला आर शिल्लक राहील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 88 ॲज इट इज इंटू 7 इकडं डिव्हायडेशनला आहे, ते इकडं मल्टिप्लिकेशनला येईल. इज इट क्लिअर? अपॉन 2 × 22. इज इट क्लिअर? इज इक्वल टू आर. सो आपण इथं कटआउट करूया म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल आपल्याला. 22 1चा अगेन 22 4चा. इज इट क्लिअर? अगेन इथं कट करता येईल. 2 1चा 2 2चा 4. इज इट क्लिअर? रिमेनिंग काय आहे? 2 × 7. दॅट मीन्स 7 × 2चा 14. इज इट क्लिअर? आरची व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळालेली आहे. आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो आता आपण एरिया इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सिम्पली आरची व्हॅल्यू आपल्याला त्या फॉर्ममध्ये पुट करायची आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट नाऊ एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो व्हॅल्यूज पुट करूया. 22/7 इंटू आरची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली 14. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 14 स्क्वेअर. 22/7 इंटू 14 स्क्वेअर दॅट मीन्स 14 मल्टिप्लाय बाय 14. इज इट क्लिअर? 7नी कट करता येईल. 7 1चा 7 अँड 7 2चा 14. इज इट क्लिअर? रिमेनिंग काय आहे? 22 × 2 × 14. सो 22 2चा 44 इंटू 14. इज इट क्लिअर? सो हे कॅल्क्युलेशन आपण करून घेऊया. 14 4चा 56. सो 5 कॅरी होतील. इज इट क्लिअर? अगेन 14 4चा 56 आणि कॅरी झालेले 5 दॅट मीन्स 61. सो एरिया इझिली मिळालेला आहे. एरिया आहे आणि युनिट सेंटीमीटर आहे. सो एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट therefore area of circle is equal to 616 centimeter square. It is our final answer. Is it clear? सर्कम्फरन्स दिलेला होता. सुरुवातीला आपण आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि त्यानंतर सिम्पली ती पाय आर स्क्वेअर दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल यामध्ये ती पुट केलेली आहे. इज इट क्लिअर? सो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 616 सेंटीमीटर स्क्वेअर दॅट मीन्स 616 हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.